तर आपल्याबरोबर काँग्रेसचे खासदार नामदेव किरसान आहेत। नामदेवजी, न्यूज 18 लोकमतमध्ये मी तुमचं स्वागत करते। दृश्य आम्ही पाहतोय गडचिरोलीमध्ये खऱ्या अर्थानं आरोग्याचा जो प्रश्न आहे तो पुन्हा एकदा या घटनेमुळे चर्चेला जातोय, पुन्हा एकदा ऐरणीवर आला असं म्हटलं जातंय। तुमची काय प्रतिक्रिया आहे? आम्ही आधीच सांगितलेलं आहे की ह्या शासनाच्या काळामध्ये आरोग्य सेवा सगळी विस्कळीत झालेली आहे। जी, सगळे पावसाळ्यामध्ये बरेचसे रस्ते पाण्याने भरतात, लोकांचं आवागमन थांबून जातं आणि अनेक दिवस लागतात ते पाणी निघायला। याची जाणीव आम्ही शासनाला करून दिली। मागच्या वर्षी सुद्धा आम्ही सगळ्या ठिकाणी गेलो आणि ज्या ज्या ठिकाणी पूर होता ना, ज्या ठिकाणी लोकांचे घर सुद्धा पाण्यात गेलेली होती, अशा ठिकाणी आम्ही त्यांना मदत करण्याचं काम केलं, धान्य पोहोचवण्याचं काम केलं। तरी पण शासनाला जाग येत नाही। ही दरवर्षीचीच गोष्ट आहे। तेव्हा म्हणतो आणि त्या आरोग्य सेवेच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर कुठल्याही व्यवस्था नाही, अँब्युलन्स नाही, बऱ्याच ठिकाणी पिण्याची व्यवस्था नाही, दुर्गम भागामध्ये कुठल्याही प्रकारची व्यवस्था प्रशासन आणि शासन करत नाही। अशा प्रकारे गडचिरोली जिल्ह्याला नेहमी दुर्लक्षित ठेवण्यात आलेलं आहे आणि कुठल्याही पद्धतीने पावसाळ्यात असो किंवा इतर वेळेस असो ज्या काही अडचणी लोकांना येतात आणि ज्या पद्धतीनं लोक त्या ठिकाणी सहन करत आहेत याची जाणीव जरी आपण दिली तरी शासन एवढं निगरगट्ट आहे की कुठल्या प्रकारचं लक्ष दिलं जात नाही। बर, नामदेवजी, आमच्या बरोबर आमचे प्रतिनिधी महेश आहेत। महेश, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही नामदेव यांच्याशी संपर्क साधावा। खासदार साहेब, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्गम भागातले हे जे प्रश्न आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत आणि हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जो वळण मार्ग आहे तो पक्का नसल्यामुळे हे असं झालं असं दिसून येत आहे। कारण पुलाचं बांधकाम करत असताना वळण मार्ग मजबूत असणं आवश्यक आहे। तर त्या संदर्भात तुम्ही काही तक्रार करणार आहात का की हा वळण मार्ग पक्का असता तर हा या ठिकाणी या बाईला अशी दुर्दैवी वेळ आली नसती? मी सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी पुलांचं बांधकाम सुरू आहे मला अनेक तक्रारी आल्या। कुरखेडा तालुक्यामध्ये अशीच परिस्थिती आहे। पावसाळा जवळ आल्यावर पुलाचं बांधकाम हाती घेण्यात आलेलं आहे। त्याला बायपास जो रस्ता तयार करण्यात आला तो कच्चा रस्ता तयार करण्यात आला, तो खाली आहे त्या व्यवस्थित नाही आणि जे ठेकेदार आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं काम सरकार करत आहे। त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही जो बायपास करता तो योग्य पद्धतीनं पावसाळ्यात सुद्धा लोकांना जाता आलं पाहिजे, कुठल्याही परिस्थितीने जाता आलं पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था करावी। अनेक ठिकाणी असे खोदून ठेवलेले आहेत रस्ते पूल बांधण्यासाठी आणि शाळकरी मुलं सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, दुसऱ्या गावच्या शाळेमध्ये जावं लागतं ग्रामीण भागामध्ये। अशा प्रकारची परिस्थिती त्या लोकांनी निर्माण करून ठेवलेली आहे। आठवडा मी घेतलेला आहे, अनेक तक्रारी आहेत। याच्याबद्दल मी शासनाला जबाबदार धरून त्यांना सांगणार आहे की अशा प्रकारची परिस्थिती आता पावसाळ्यामध्ये आणखी येणार आहे, त्याच्यामुळे याबद्दल खबरदारी घ्यावी। चांगले रस्ते त्या ठिकाणी बायपास जो तो आहे ठेकेदार तयार करतो ते व्यवस्थित जाता येईल लोकांना अशा प्रकारे तयार करावा। हॅलो, हां नामदेवजी, खूप खूप धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 लोकमतशी संवाद साधल्याबद्दल। याकडे नक्कीच आपलं लक्ष असणार आहे।